आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा। आपण बनवणार आहोत चिकन दम बिर्याणी, जिचं नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं। तर त्यासाठी बारीक कांदा कट केलेला, मिरच्या, टोमॅटो, खोबरं, आलं, लसूण, लवंग हे सगळं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। आणि आपल्याला लिंबू पण लागणार आहेत। आणि उभा कट केलेला कांदा तळण्यासाठी लागणार आहे। आपण बघूया आता भात शिजवण्यासाठी साहित्य: खडे मसाले, लिंबू आणि पुदिना। आता आपण सर्वात प्रथम कांदा तळून घेणार आहोत। तेल कडक गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊया आणि तो चांगला कुरकुरीत होईपर्यंत चांगला तळून घ्यायचा आहे। हे बघा, कांदा आता चांगला तळलेला आहे, काढून घेऊया। आणि चिकन मॅरिनेट करायला कांदा टाकून घेऊ। हळद, मिरची पावडर टाकून घ्यायची। आलं लसणाची पेस्ट, मीठ मटण मसाला आणि त्यासोबत अर्धी वाटी दही टाकून घेणार आहोत आणि मीठ। ते चांगलं मॅरिनेट करायचं। आपण तांदूळ चांगले धुवून घेतलेले आहेत, ते आता शिजवूया। त्यासाठी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, त्यात खडे मसाले ते सर्व टाकलेले आहेत। चांगलं परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण आता पाणी टाकणार आहोत। 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि वरून लिंबाचा रस। आणि पाण्याला चांगली उकळी आली की आपण त्यामध्ये तांदूळ टाकून घेणार आहोत। चांगलं हलवून घ्यायचं आणि भात शिजवू द्यायचा। 80% भात शिजवून घ्यायचा। चिकन आता चांगलं मॅरिनेट झालेलं आहे। मसाला बारीक वाटून घ्यायचा आहे, खडे मसाले आणि बारीक चिरलेला कांदा। चिकन शिजवण्यासाठी इथे तेल घेतलेलं आहे, बारीक कांदा टाकून घ्यायचा, चांगला परतून घ्यायचा आणि खडे मसाले आणि वाटलेला बारीक मसाला पण त्यात टाकून परतून घेणार आहोत। तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अपलोड केलेला व्हिडिओ सगळ्यात पहिले तुम्हाला मिळेल। आपण वेगळ्या पद्धतीने मसाला चिकन दम बिर्याणी बनवत आहोत, अशी करून बघाल, किती सुंदर लागते आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली। मसाला चांगला परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत। त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं, चांगलं परतून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून शिजवू द्यायचं 10 मिनिटं। बघा, चिकन किती छान शिजलेलं आहे आणि त्याला अंगचंच पाणी खूप सुटतं। हे बघा, आपलं चिकन आता शिजवून झालेलं आहे। आता आपण लेयर देऊन घेऊया आणि भातसुद्धा 90% शिजलेला आहे। फर्स्ट लेयर लावूया, त्यामध्ये आता चिकन टाकून घ्यायचं, त्यावर थोडी कोथिंबीर आणि त्यावर परत दुसरा लेयर भात टाकून घ्यायचा। छान असा पसरून लावायचा। थोडासा कलर टाकूया, रेड कलर आहे माझ्याकडे। चिकन टाकायचं, कोथिंबीर आणि त्यावर आता भात टाकून घेऊया। बघा किती सुंदर झालंय। आणि आपण 10-15 मिनटं त्याला दम देऊन घेणार आहोत। कोथिंबीर टाकायची, थोडासा कलर आणि त्याला 10 मिनटं दम देऊन घेऊया। बघा किती सुंदर झालंय। आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।